हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण 15व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. तर प्रार्थनेने आपण पहिल्यांदा सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला 3 गुण यांबद्दल माहिती दिलेली आहे. आणि 14व्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक आहे आणि त्याच्या आधीचा म्हणजे 26 आणि 27 श्लोक याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात की जो सर्व परिस्थितीमध्ये एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो तो तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत शाश्वत आणि अव्ययी निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे असं भगवंत आपल्याला 14व्या अध्यायात शेवटी सांगतायत. म्हणजे आपल्याला एक जडभरतचं जर उदाहरण पाहिलं आपण तर आपण पाहू शकतो की जडभरत हे कसे 3 गुणांच्या पलीकडे होते. कारण त्यांना आजूबाजूचा जो काही भौतिक जगत आहे तर त्याच्याशी ते असे विरक्त होते, विरक्त भाव होता त्या बाबतीत त्यांचा. आणि ते पूर्णतः भगवंतांच्या स्मरणामध्ये संलग्न होते. भले बाह्यता आपल्याला ते थोडेसे असे विचित्र वर्तणूक असं वाटू शकतं त्यांची की अरे असं काय वेड्यासारखं ह्यांचं वागणं आहे किंवा असे मूढ व्यक्ती कसे असतात. तर परंतु आंतरिक दृष्ट्या ते भगवंतांशी सतत संलग्न होत. तर जडभरत असू देत किंवा शुकदेव गोस्वामी असू देत तर हे सगळे कसे आहेत की हे त्रिगुणांच्या पलीकडे असे स्थित असे हे महात्म्य आहे. बर, आता भगवंत आपल्याला 14व्या अध्यायामध्ये म्हणतायत की तुम्ही देखील या 3 गुणांच्या पलीकडे स्थित व्हा. मग 3 गुणांच्या पलीकडे स्थित झाल्यानंतर मग आपण कुठे जायचं असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. मग भगवंत सांगतायत की आता हे आध्यात्मिक जग किंवा शाश्वत जग काय आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. आणि म्हणून 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग म्हणजे परम पुरुषाचा योग याच्यामध्ये भगवंत आध्यात्मिक जगत आणि स्वतःविषयी सांगणार आहेत. तर आपण पहिला श्लोक पाहूया. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तं वेद स वेदविद. अर्थ, श्री भगवान म्हणाले एक शाश्वत वटवृक्ष असून त्याचे मूळ वर आहे तर शाखा खाली आहे. त्याची पाने म्हणजे वैदिक मंत्र आहे. जो या वृक्षाचे स्वरूप जाणतो तो वेदांना जाणतो. श्रील प्रभुपाद यांच्या द्वारे तात्पर्य बऱ्यापैकी मोठं आहे परंतु आपण थोडक्यात त्याचा सारांश स्वरूपामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतायत की भक्तियोगाच्या महत्वाविषयी विवेचन केल्यानंतर कोणीही प्रश्न विचारित की मग वेदांविषयी काय
या अध्यायात सांगण्यात आल्याप्रमाणे वेदांचे प्रयोजन म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे होय. आपण आतापर्यंत पाहिलेले की सर्व वेदांचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे श्रीकृष्णांना जाणणं हे वेदांचं प्रयोजन आहे. म्हणून भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला कृष्ण भावना भावित मनुष्य पूर्वीच वेद वेदता असतो. म्हणजे कृष्ण भावनायुक्त भक्त हा सर्व वेदांचं ज्ञान घेतलेला असतो असं श्रील प्रभुपाद म्हणतायत. आता या ठिकाणी भौतिक जगाच्या बंधनाची तुलना ही वटवृक्षाशी केलेली आहे. सकाम कर्मी उपासकाला या वटवृक्षाचा अंतच लागत नाही. तो एका शाखेहून दुसऱ्या शाखेवर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर असे नेहमी भटकत राहतो. या भौतिक संसारूपी वृक्षाला अंतच नाही आणि या वृक्षात आसक्त असणाऱ्या मनुष्यास मोक्ष प्राप्तीची शक्यताच नाही. वैदिक मंत्र आत्मोन्नती करण्याकरिता आहेत आणि हे मंत्र म्हणजे या वृक्षाची पाने आहेत. या वृक्षाची मुळं ऊर्ध्व दिशेने वाढतात कारण या वृक्षाचा प्रारंभ ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्मलोकापासून होतो. जर मनुष्याला या अविनाशी मोहरूपी वृक्षाचे ज्ञान झाले तर तो या वृक्षाच्या बंधनातून बाहेर पडू शकतो. हे महत्वाचे आपल्यासाठी. म्हणजे आपण असा कुठला वृक्ष पाहिलाय का की ज्याचं मुळं ही वर आहेत आणि त्याच्या फांद्या किंवा फळं ही खाली आहेत. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितायत की असा वृक्ष कुठे असतो, तर आपण एखाद्या नदीच्या किनारी जर भटकंती केली किंवा एखाद्या तलावाच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर, आणि त्याच्या शेजारीच त्याच्या किनाऱ्यावरती एक छानसं वटवृक्ष किंवा एखादं मोठं झाड आहे आणि त्याचं प्रतिबिंब हे आपल्याला जसंच्या तसं त्या पाण्यामध्ये आढळून येतं. जर ते पाणी स्थिर असेल तर आपल्याला ते खूप छान अगदी त्याचे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिसू शकतात. तर अगदी तेच वर्णन इथं भगवंत करतायत की असा हा अश्वत्थ वृक्ष म्हणजेच वटवृक्ष आहे की ज्याचं मूळ हे ऊर्ध्व बाजूस आहे आणि त्याच्या फांद्या किंवा फळं हे सगळं उलट्या दिशेने म्हणजे खाली आहे. तर आता वटवृक्ष जर आपण पाहिला तर तो कसा असतो बरं, तर त्याच्या पारंब्या असतात आणि मग त्या पारंब्या परत खोलवर रुजतात, परत अजून एक तिथून वृक्ष निर्माण होतो. आणि जर आपण अशी कल्पना करू शकतो की आपण अशा वटवृक्षाच्या ठिकाणी आहोत तर आपल्याला आजूबाजूला काय दिसेल, तर खूप सारं फांद्यांचं जाळं दिसेल, पारंब्यांचं जाळं दिसेल. आणि आपण एखाद्या जंगला म्हणजे असं खूप मोठा विस्तीर्ण असा वृक्ष आहे तर आपल्याला कळणारच नाही की आपल्याला नक्की कुठं जायचंय, आपण त्याच ठिकाणी असं सतत फिरत राहू. तर अगदी तीच कथा आपल्या या भौतिक जगताची आहे. म्हणजे कसं की आध्यात्मिक जगताचं म्हणजे हा जो अश्वत्थ वृक्ष आहे तो त्याचं शाश्वत रूप देखील आहे, परंतु आपण जो अनुभवतो ते त्याचं प्रतिबिंब या स्वरूपामध्ये आपण अनुभवत असतो. तर भगवंत काय करत आहेत, तर ते आपले परम म्हणजे पिता आहेत, सर्वांचे पिता आहेत. मग ते काय करतायत की ते आपली इच्छा पुरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मला एखादी गोष्ट हवी आहे तर माझे आई वडील ती इच्छा पूर्ण करणार तरच मी आनंदी राहीन, बरोबर. मग आता आपल्याला इच्छा जी निर्माण झाली ती काय इच्छा निर्माण झाली की सगळंच तुमच्या केंद्रस्थानी का बरं, मला तुम्ही केंद्रस्थानी नकोय आणि मला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ही प्रकृती जी आहे ती मला माझ्या उपभोगासाठी हवी आहे. म्हणजेच भगवंत तुमच्यापासून मला दूर जायचं आहे आणि या प्रकृतीचा मला उपभोग घ्यायचा आहे. म्हणून मग भगवंत काय म्हणतात की ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर ती मी पूर्ण अगदी तुला पाहिजे तशी पूर्ण करणार. मग तुझी कुठली इच्छा आहे, ठीक आहे तुला ही इच्छा आहे ना, तर तू या ठिकाणी जन्म घे, या योनीमध्ये जन्म घे, म्हणजे तुझी जी इच्छा आहे ती अगदी व्यवस्थित पूर्ण होईल. बर, ही इच्छा नाही, मग मला ही इच्छा आता माझी पूर्ण झालीये पण मला आता दुसरी इच्छा आहे. म्हणजे आज मला एखादं खूप छान काहीतरी पदार्थ खायचे आहेत किंवा मांसाहार करायचा आहे, तर भगवंत काय करणार की आपल्याला एका मांसाहारी प्राण्याचं
शरीर देणार. मग ते झाल्यानंतर त्या योनीमध्ये आपण जन्म घेतला की आपल्याला तिथे लक्षात येईल की अरे हे काही तितकस योग्य नाहीये. तर मला काय पाहिजे, तर मला खूप छान सौंदर्य हवं आहे. तर मग भगवंत त्या त्या स्वरूपामध्ये आपली इच्छा पूर्ण करतील की एक सुंदर शरीर देतील. मग असं करत करत आपण 84 लक्ष योनींमध्ये फिरत राहतो. आपण जेव्हा मनुष्य जन्मामध्ये मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो, तेव्हा मग भगवंत आपल्याला सांगतात की अरे तू या सगळ्या इच्छांच्या जाळ्यामध्ये अडकला आहेस आणि केवळ एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती ते माकड कसं करतं की अरे इथलं फळ चाखतं, नाही आवडलं की दुसरं फळ घेण्यासाठी दुसऱ्या फांदीवरती. तसं आपण या चंचल मनाच्या अधीन होऊन आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या झाडाच्या एका फांदीहून दुसऱ्या फांदीवरती केवळ भ्रमण करत येत आहोत. आणि भगवंतांच्या, वैष्णवांच्या आणि श्री गुरूंच्या कृपेमुळं आपल्याला खरं तर लक्षात येतं की अरे आपण ही जी इच्छा करत आहोत आणि केवळ या फांदीवरून त्या फांदीवरती जाण्यासाठी केवळ वेळ वाया घालवत आहोत, तर ते कुठंतरी चुकतंय. आणि म्हणून मग भगवंत आपल्याला या मनुष्य योनीमध्ये भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला प्रदान करतात आणि खरं आपलं काय अस्तित्व आहे आणि आपलं काय गंतव्य स्थान आहे याची आपल्याला जाणीव करून देतात. त्यामुळं मनुष्य जन्म हा खूप दुर्लभ आहे. त्यामुळं आपण ही संधी वाया घालवणं हा आपला वेडेपणा ठरू शकतो. त्यामुळं आपण आता पितृपंधरवडा आता संपत आलाय, तर या अध्यायाचं जास्तीत जास्त आपण जेव्हा पठन करतो तर तेव्हा आपल्या पितरांना देखील त्याचा नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. कारण या अध्यायामध्ये शाश्वत अशा भगवंतांचं आणि त्यांच्या धामाचं वर्णन आहे आणि सहज आपलं गंतव्य स्थान काय आहे तर ते भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. त्यामुळं आपण या अध्यायाचं खूप म्हणजे आपण भगवद्गीतेचा सार म्हणतो, तर त्या दृष्टीने आपण या अध्यायात प्रवेश करणं आणि त्या दृष्टीने आपण त्याचं अध्ययन करणं हे खूप महत्वाचं आहे. तर आता या इच्छा म्हणजे आपण एक लक्षात काय घेतो की हे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब कशामध्ये पडणार, तर पाण्यामध्ये. तर हे जे पाणी आहे हे काय आहे, हे भौतिक जगत काय आहे, हे पाणी म्हणजे ह्या आपल्या इच्छा आहेत, खूप साऱ्या इच्छा आहेत. आणि मग त्या इच्छांच्या या तलावामध्ये आपल्याला ते शाश्वत अशा वटवृक्षाचं प्रतिबिंब आपल्याला दिसत आहे. मग आपल्या इच्छा जेवढ्या गढूळ असतील तेवढं ते प्रतिबिंब तितकंच आपल्याला स्पष्ट दिसेल का, तर नाही. जर आपण तमोगुण रजोगुण याच्यामध्येच जर त्याच्यामध्येच आपण स्थित असू तर आपल्याला वास्तवतेचं ज्ञान असण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून तर मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की तम आणि रजगुणातून उन्नत होऊन तू सत्वगुणामध्ये, आणि शेवटी म्हणतात की या सत्वगुणाच्या म्हणजे या तिन्ही गुणांना सोडून आता तू अजून वर उन्नत हो आणि शुद्ध सत्वामध्ये पहा. म्हणजे ते जेव्हा आपल्या ह्या इच्छा या आपल्या एक स्थिर होतील आणि नितळ असं ते पाणी होईल, तेव्हा आपल्याला खरं जे वटवृक्ष आहे त्याचं स्पष्ट असं प्रतिबिंब आपल्याला दिसू शकेल. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की हे भौतिक जग जे आहे हे खरं तर आपल्या इच्छांनुसार ते आपण पाहू शकतो की या वटवृक्षाचं प्रतिबिंब कशा पद्धतीने आहे. तर आता ही गोष्ट झाली की ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या. तर निर्विशेषवादी कसं करतात की या इच्छांचा एवढा मोठा परिणाम होतोय तर मग ते खूप कठीण प्रयत्न करतात आणि आपल्या इंद्रियांचा दमन करण्याचा प्रयत्न करतात की नाही मला आता ह्या इच्छाच नकोय असा प्रयत्न करतात. म्हणजे आणि खूप कठीण परिश्रम करतात की जसं की थंडीमध्ये खूप थंड पाण्याने आंघोळ करणं किंवा
उन्हाळ्यामध्ये निखाऱ्यांच्या भोवती, आपल्या भोवती निखारे ठेवणं आणि खूप तपश्चर्या करणं, तर अशा पद्धतीने शारीरिक त्रास सहन करण्याचा ते प्रयत्न करतात की जेणेकरून इंद्रिय दमन होईल. किंवा ज्ञानी लोक किंवा योगी लोक हे देखील खूप कठीण असे आसनं किंवा खूप तर्कवितर्क असं ज्ञान ग्रहण करतात. परंतु भगवंत आधी आपल्याला ज्ञानयोग, कर्मयोग किंवा ध्यानयोग याच्यामध्ये काय सांगतायत की याच्यामधून सुद्धा तू उन्नत हो. कारण हे जे ज्ञानी किंवा कर्मी किंवा योगी लोक आहेत, तर यांनी काय केलेलं आहे की आपल्या वासनांचं दमन केलेलं आहे. परंतु त्या वासना नष्ट होत आहेत का? तर नाही. तर जसं आपण एखादं पाण्यामध्ये जर आपण एखादं वाळू मिसळली किंवा माती मिसळली तर काय होईल? तर ते पाणी गढूळ होईल. परंतु ते पाणी जेव्हा आपण तसंच ठेवू तर कालांतरानं आपल्याला लक्षात येतं की ती माती जी आहे ती खाली बसलेली आहे आणि वरती आपल्याला शुद्ध असं पाणी दिसतं. परंतु थोडस काहीतरी कारण घडलं आणि थोडासा जरी धक्का त्या पाण्याला किंवा त्या भांड्याला लागला तर काय होईल? तर त्या गढूळ जो खाली साकार राहिलेला आहे तो थोडासा वरती येईल आणि त्या पाण्यामध्ये मिक्स होईल. मग परत आपली ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोगाद्वारे आपण ज्या वासनांना असं खोलवर पुरलेलं आहे, तर थोडस जरी काहीतरी कारण ट्रिगर मिळाला की काय होणार की या वासना परत एकदा उफाळून येतात आणि मग आपलं जे चेतना आहे ती परत अशुद्ध होण्याची किंवा गढूळ होण्याची शक्यता असते. त्यामुळं एक शहाणा व्यक्ती काय करतो की या अवघड मार्गांना तो लागत नाही, तर केवळ भक्ती मार्ग तो स्वीकारतो. आणि भक्ती मार्ग कसा आहे? तर ते तृणमूळ जे आहे, म्हणजे गवताचं जे मूळ आहे तेच उन्मळून काढतं. आणि हा भक्ती मार्ग हा अज्ञानाचं हे तृण समूळ नष्ट केल्यामुळं पुन्हा त्या वासनांच्या आहारी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये भगवंत आपलं आत्ताच सध्याचं काय स्थिती आहे आणि आपल्याला कुठं गंतव्य आपलं आहे, तर याच्यामधलं थोडक्यात आपल्याला ती वास्तविकता या पहिल्या श्लोकामध्ये सांगता आहेत. म्हणजेच आपल्याला काय करायचंय की आपल्याला हा भवसागर पार करायचंय की एका काठावरती आहोत आपण आणि आपल्याला दुसरं काठ आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आणि नावेप्रमाणे गुरु आपल्याला तो आधार देतायत आणि केवळ श्री गुरूंचा आश्रय घेऊन आपण या तीरापासनं त्या तीरापर्यंत किंवा या प्रतिबिंबित अशा जगतातून आपल्याला वास्तविक जे वटवृक्ष आहे तिथपर्यंत जायचं आहे. म्हणजेच या भौतिक जगामधून आपल्याला आध्यात्मिक जगामध्ये जायचं आहे. आणि याचा केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग. तर हे उलट जे वृक्ष आपल्याला दिसतं, तर हे काय आहे की हे द्वंद्व आहे. भौतिक जगत हे पूर्णतः द्वंद्वानी भरलेलं आहे आणि या द्वंद्वामुळेच आपण या वटवृक्षाच्या जे प्रतिबिंब आहे जे खूप विस्तृत आहे, तर म्हणून तर आपण ही इच्छा नाही किंवा ह्याच्यामध्ये आपण कुठलीच गोष्ट ही आपल्याला पूर्णपणे समाधान देऊ शकत नाही. कारण म्हणून तर आपण एक गोष्ट जर आपल्याला मिळाली की आपल्याला ती नकोशी वाटते आणि लगेच आपल्याला दुसरं काहीतरी हवं असतं. म्हणून तर चंचल असं मन आपल्याला एका फांदीवर तर एका फांदीवर असं स्थिर दिसताना आढळत नाही. कारण हे भौतिक जगच तसं आहे, खूप द्वंद्वानी भरलेलं आहे आणि आपल्याला प्रत्येक फांदीवरती केवळ एक खोटी आशा आपल्याला मिळते. आणि ह्या सगळ्या फांद्या कशा आहेत? त्या प्रतिबिंब आहेत. त्यामुळे सगळ्या फांद्या ह्या देखील खोट्या आहेत. म्हणजे आपल्याला खूप ऐश्वर्य पाहिजे, खूप सौंदर्य पाहिजे, किंवा खूप यश पाहिजे, खूप सत्ता हवी आहे, तर आपल्याला काय वाटतं की आपण स्वर्ग लोकांमध्ये जावं. पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या वटवृक्षाची ती देखील एक दुसरी फांदीच आहे, ती देखील खोटीच आहे. त्यामुळं
आध्यात्मिक जग हे जसं प्रतिबिंब आहे आणि मिथ्या आहे, तसं स्वर्गलोक घ्या किंवा अन्य लोक घ्या, हे देखील एक आभासच आहेत. आणि आपल्याला या आभासी जगातून, अशाश्वत जगातून आपल्याला त्या वृक्षाचं मूळ शोधायचं आहे. आणि आपल्याला खरं जे, कारण प्रतिबिंब आहे म्हणल्यानंतर त्याचं शाश्वत स्वरूपामध्ये अस्तित्व देखील आहे, हे आपण ओळखणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला ह्या आभासी वृक्षाचं आपल्या ज्ञानरूपी शस्त्रानं, शास्त्राच्या आधारावरती, गुरूंच्या कृपेवरती, भगवंतांच्या वाणीच्या कृपेवरती आपल्याला या वृक्षाचं मूळ आपल्याला नष्ट करायचे. म्हणजेच थोडक्यात या वृक्षापासनं आपल्याला त्या आसक्ती नष्ट करायच्यात, जेणेकरून आपल्याला त्या खऱ्या वृक्षाचं शाश्वत स्वरूप आपल्याला लक्षात येईल. म्हणजे थोडक्यात काय, की आता एखादा वृक्ष आहे आणि त्याचं प्रतिबिंब दिसतंय, मग ते प्रतिबिंब खूप प्रवाह असेल तर ते त्याच स्वरूपात नाही दिसत, किंवा मगाशी म्हटलं तसं गढूळपणा असेल तर ते अगदी जसंच्या तसं दिसणार नाही. मग आपण, परंतु ते प्रतिबिंब नष्ट होतंय का, तर नाही. मग आपल्याला काय करायला लागणार आहे, की तो समजा जलाशयाचा जो साठा आहे तो जेव्हा आपण समहाऊ नष्ट करू शकलो, तर आपल्याला या मूळ वृक्षाचं प्रतिबिंब दिसेल का, तर नाही दिसणार. मग आपल्याला दिसेल ते काय दिसेल, तर जो खरा वटवृक्ष त्या तीरावरती आहे, तर आपल्याला तोच केवळ दिसेल. आणि मग आपण खरं तर त्या वृक्षावरती चढून आपल्याला भक्तीचा जो फळ आहे ते आपण चाखू शकतो, किंवा भक्तिमय सेवेचं जे फळ आहे ते आपण चाखू शकतो. तर आता हे प्रतिबिंब म्हणजे कसं, की म्हणजे आपल्याला खूप भूक लागली, तर म्हणजे एक माकड आहे आणि त्या माकडाला खूप भूक लागली, मग त्याला आपण एक केळं दिलं. पण त्यांनी काय केलं, की त्याच्या समोर एक आरसा आहे, तर तो काय करतो, की ते केळ घेऊन त्या आरशामध्ये जे माकड दिसते तर त्याच्या तोंडापर्यंत नेतो आणि तिथं केळ खाऊ घालतो. पण या माकडाचं पोट भरत नाही, मग तो अजून एक केळ घेतो, सेम तसंच करतो, तरी पोट भरत नाही. मग असं घडच्या घड संपवतो, तरी सुद्धा त्याचं पोट भरत नाही. अगदी त्या माकडाप्रमाणे किंवा आपलं सुद्धा वर्तणूक तशीच आहे. आपण काय करत आहोत, की आपण आपल्या प्रतिबिंबित ज्या इच्छा आहेत, भौतिक इच्छा ज्या आहेत, ज्या स्वकेंद्रित आहेत, आपण खरं तर त्यांचंच पालन पोषण करण्याच्या मागे आहोत. त्यामुळं मूळ जे आत्म्याची जी भूक आहे, परमात्म्याशी त्याच्या सेवेमध्ये लागणं, तर तो आत्मा जो आहे तो तसाच भुकेला राहतोय. म्हणून हे जे अशाश्वत किंवा प्रतिबिंबित हे भौतिक जग आहे, तर आपण काय करायला पाहिजे, की या प्रतिबिंबाला खाऊ घालणं किंवा प्रतिबिंबाला सजवणं हे थांबवलं पाहिजे. आणि आपल्या स्वरूप स्थिती जी आहे, तर त्याच्या पालन पोषणाकडं आणि त्याला कशा पद्धतीने आपण सजवू शकतो हे जर आपण पाहिलं, तर आपल्याला खऱ्या दृष्टीने आपल्याला तो आनंद किंवा तृप्ती प्राप्त होईल. तर हे झालं प्रतिबिंबाच्या बाबतीमध्ये. मग असं आहे का, की हे सगळं खोटं आहे, मग मी कशाही पद्धतीने, म्हणजे आपण एक निराशा येऊ शकते ना, की अरे हे भौतिक जग तर खोटं आहे, मग मी काय करतो, असा एक खूप नैराश्यजनक स्थिती निर्माण होऊ शकते. परंतु तसं नाहीये. तर भगवंत आपल्याला सांगतायत, की हे जरी प्रतिबिंब असलं तरी खरं झाड तर आहेच ना अस्तित्वात. आपल्याला त्या खऱ्या झाडाचा शोध घ्यायचा आहे, की ज्याची पानं म्हणजे वैदिक मंत्र आहेत असं भगवंत म्हणतायत. तर सगळे जे वेद आहेत, चतुर्वेद, तर त्याचं जाणण्याचा विषय हा म्हणजे काय आहे, तर भगवंतच आहे. पण आपण साधन आणि साध्य
याच्यामधला फरक जाणणं गरजेचं आहे. म्हणजे वैदिक मंत्रामध्ये जर खूप साऱ्या गोष्टी वैदिक ऋचा आहेत किंवा श्लोक आहेत आणि खूप सारे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, की तत्व दिलेली आहेत, तर आपल्याला साध्य काय करायचंय हे आपली स्पष्टता असणं गरजेचं आहे. आणि वेदशास्त्र हे काय साधन आहेत, किंवा ही जी फळं आहेत, या वृक्षाची फळं म्हणजे काय ती, की धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशी फळं आहेत. भगवंत अजून त्याचं डिटेलमध्ये पूर्ण पुढे वर्णन करणार आहेत. तर आपल्याला आता या साधनांचा उपयोग करायचा आहे आणि आपल्याला साध्य गाठायचं. त्यामुळं साधन आणि साध्य याच्यामधला फरक जाणणं गरजेचं आहे. नाहीतर आपण पुन्हा एकदा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती असं उड्या मारत राहू. मग म्हणजेच काय, की एखादं वेदांमधलं कर्मकांड जर सांगितलं असेल तर त्याचा उपयोग या भौतिक जगामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने कसं माझं जीवन व्यतीत करू शकते याच्यासाठीच जर आपण करत असू, तर आपण त्या साधनाचा उपयोग हा अयोग्य रीतीने करत आहोत हे आपण जाणणं गरजेचं आहे. तर आपल्याला वेदांचा उपयोग काय करायचा आहे, तर श्रीकृष्णांना जाणायचा आहे, किंवा धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थांचा उपयोग हा स्वतःच्या इच्छांच्या पूर्तीसाठी न करता आपल्याला भगवंतांचा शोध घ्यायचा आहे आणि भक्ती मार्गाचा शोध घ्यायचा आहे. याच्यामध्ये जर आपण लावू शकत असू तर नक्कीच ही जी साधनं आहेत, या वृक्षाचे हे जे सगळे भाग आहेत, ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदतीस येऊ शकतात. तर आता हे प्रतिबिंब आहे, तर याचं अजून दुसरं म्हणजे आपण इच्छांच्या बाबतीत पाहिलं की गढूळ कशा असतात, दुसरं हे कसं असतं की कुठल्या स्तरावरती त्या स्वच्छ प्रतिबिंब दिसतं हे आपण पाहिलं. तसंच अजून एक लक्षात काय घेऊ शकतं की ह्याच्यामधला आता फरक आपण पाहू शकतो, की जर या पाण्यावरती त्याचा प्रवाह खूप असेल तर आपल्याला ते प्रतिबिंब हे आत्ता आहे तर दुसऱ्या वेळेस दुसरं प्रतिबिंब अशा स्वरूपामध्ये ते प्रकट होऊ शकतं. म्हणजेच ते प्रतिबिंब शाश्वत आहे का, तर नाही. म्हणजेच हे भौतिक जग हे देखील अशाश्वत आहे असा त्याचा अर्थ होतो. दुसरं, या प्रतिबिंबामध्ये काय दिसतंय की वृक्ष जो आहे तर त्याची मुळं आपल्याला वर दिसत आहेत आणि फांद्या खाली दिसत आहेत. याचा अर्थ हे प्रतिबिंब अगदी ऑपोजिट आहे किंवा पूर्णपणे उलट आहे. म्हणजेच आपल्याला या भौतिक जगामध्ये जे काही आपल्याला वाटतं तर त्याची म्हणजे ज्या गोष्टी उच्च स्तरावरती आहेत तर त्या गोष्टी आध्यात्मिक जगतामध्ये सर्वात निम्न स्तरावरती आहेत. आणि त्याचं ऑपोजिट म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये जे सर्वोच्च ठिकाणी आहे ते या जगामध्ये सर्वात नीच स्तरावरती आहे हे आपण जाणू शकतो. आता उदाहरणार्थ वैकुंठ म्हणजे काय, तर चिंतेचा अभाव. मग आता हे खरं वृक्ष आणि खोटं म्हणजे प्रतिबिंबित वृक्ष यातला हा फरक झाला. तर आपल्याला आता काय करायचंय की वैकुंठ म्हणजे ते खरं वृक्ष, खरं वटवृक्ष अश्वत्थ वृक्ष, तर ते कसं आहे तर तिथे चिंताच नाहीये, वैकुंठ. परंतु या भौतिक जगामध्ये चिंता भरभरून आहेत. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज काय म्हणतात की जर आपल्याला महान व्हायचं असेल तर आपल्याला वृंदावन किंवा वैकुंठात स्थान नाही. भौतिक जगामध्ये आपल्याला असंच असतं ना की मी उच्च स्तरापर्यंत मी कशा पद्धतीने जाऊ शकेन याचाच आपण विचार करतो. आणि जेवढं आपण उच्च स्तरावरती असू तेवढं आपल्याला यश, कीर्ती किंवा मान सन्मान मिळतो. परंतु जर आपली अशी इच्छा असेल तर आपल्याला त्या खऱ्या वृक्षामध्ये अजिबात स्थान नाही, कारण ते मूळ स्वरूप नाहीये, हे केवळ प्रतिबिंब आहे. म्हणून अहंकार, गर्व, प्रतिष्ठा या गोष्टी ह्या आध्यात्मिक जगात सर्वात निम्न स्तरावरती आहेत. त्या उलट दास्य भावना, नम्रता ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण सर्वोच्च स्तरावरती आध्यात्मिक जगतात आहेत, तर त्या आपल्याला या जगामध्ये कदाचित खूप निम्न स्तरावरच्या वाटू शकतात. म्हणजे एखाद्याचा नोकर असणं किंवा कुठली गोष्ट झाली तरी हो येस बॉस असं असं जे नम्र भावानी, दास्य भावानी आपण या जगामध्ये जर करत असू तर आपल्याला काहीच स्थान नाहीये. परंतु
आध्यात्मिक जगतामध्ये किंवा त्या खऱ्या अश्वत्थ वृक्षाच्या ठिकाणी ही जी भावना आहे, श्रीकृष्णांचा दास, श्रीकृष्णांच्या दासांचा दास, ही जी स्वरूप स्थिती किंवा ही जी इच्छा आहे ती पराकोटीची सर्वोच्च अशी अशा स्तरावरती आध्यात्मिक जगतामध्ये आहे. एखाद्याला आपण आपलं जीवन समर्पित करणं हा कदाचित या जगामध्ये वेडेपणा ठरू शकतो, परंतु भगवंतांना पूर्णतः समर्पित होणं ही सर्वोच्च स्थिती आहे आध्यात्मिक जगतामध्ये. त्याच्यानंतर अजून एक की आपण पाहतो की भगवंतांच्या सर्वोच्च दासी म्हणजे कोण आहेत तर गोपिका, आणि त्या गोपिकांमध्ये राधिका, राधाराणी या सर्वोच्च भक्त किंवा सर्वोच्च प्रेमिका, सर्वोच्च दास भक्त आहेत. आणि त्यांचं आणि भगवंतांचं जे आदान प्रदान आहे ते कुठल्या भावामध्ये आहे तर परकीय रसामध्ये आहे. म्हणून रासलीला ही सर्वोच्च अशी काय म्हणतो आपण परमोच्च कोटीचा एक भगवंत आणि भक्त यांच्यामधला तो आदान प्रदानाचा तो भाग आहे. आणि या परकीय रसामध्ये राधाराणी ज्या सेवा करत आहेत, जे प्रेम करतायत, तर ते सर्वोच्च स्थानी आहेत. परंतु ते जर आपण भौतिक दृष्ट्या जर आपण तशा पद्धतीने आपण काय म्हणतो एक त्याच पद्धतीने अनुभव करायचं झालं तर या जगामध्ये अत्यंत नीच स्तरावरचं ते कार्य ठरू शकतं. त्यामुळं भौतिक जगामध्ये लग्नबंधनात न अडकता जर एखादी अविवाहित स्त्री आणि मुलगा असं जर त्यांचा संबंध असेल तर तो नियमबाह्य आहे. तर आपण हे पाहू शकतो की बरोबर कशा या उलट्या गोष्टी आपण या भौतिक जगामध्ये आणि आध्यात्मिक जगामध्ये अनुभवू शकतो. गोपिकांचं जे प्रेम आहे तर ते काय आहे तर ते शुद्ध स्तरावरचं प्रेम आहे. परंतु जर आपण भौतिक दृष्टीने जर त्या गोष्टींना कडे पाहायला लागलो तर ती कामवासना ठरू शकते. त्यामुळं आपण हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की आपण या भौतिक जगामध्ये आहोत आणि आपण त्या प्रतिबिंबानुसार आपण जर त्या वृक्षाचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करत असू तर तो आपला मूर्खपणा ठरू शकतो. त्यामुळं खरं तर आपल्या देहात्म बुद्धीच्या स्तरावरती ज्या काही आपल्या मनामध्ये द्वंद्व किंवा इच्छा, द्वेष ह्या ज्या गोष्टी येत आहेत त्या आपण जेव्हा पूर्णपणे त्या पाण्याला नष्ट करत नाही तोपर्यंत भक्ती किंवा या ज्या सगळ्या भावना आहेत ज्या उच्च कोटीच्या भक्ती स्तरावरती आहेत आणि योग्य मार्गदर्शनाखाली आपण या वृक्षाचं स्वरूप जाणू शकत नाही. वृक्षाचं स्वरूप जर जाणलं नाही तर आपण त्या प्रतिबिंबावरून कदाचित अयोग्य रीतीने कल्पना करू शकतो आध्यात्मिक जगताची. त्यामुळं खरं तर गुरूंचा आश्रय घेतल्याशिवाय आपण, म्हणून तर भागवतम मध्ये पण 10व्या स्कंदामध्ये या रासलीलांचं वर्णन आहे. परंतु श्री प्रभुपाद काय म्हणतात की पहिला दुसरा अध्याय हे सगळे 9 अध्याय स्कंद वाचल्याशिवाय तुम्ही 10व्या स्कंदापर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळं भगवंतांचं हे समर्पण, भगवंत आणि भक्त यांच्यामधला जो हा संबंध आहे हा आपण केवळ भौतिक दृष्ट्या किंवा या प्रतिबिंबित अशा स्वरूपामध्ये जाणून घेणं हा अतिशय चुकीची ही गोष्ट आहे की जी या जगामध्ये चालत आहे. आणि म्हणून अनधिकृत व्यक्तींकडून श्रीमद भागवतम ऐकणं आणि केवळ त्यातल्या रासलीलांचं वर्णन ऐकणं हे अत्यंत चुकीची गोष्ट ठरू शकते. तर हे देखील आपण या पहिल्या श्लोकावरून जाणून घेणं गरजेचं आहे. तर अजून एक गोष्ट म्हणजे की आपल्याला मग काय करायचंय की जसं म्हटलं जसं की हे अशाश्वत स्वरूप आहे. कारण कुठला प्रवाह म्हणजे ते प्रवाहीपणा असेल तर ते प्रतिबिंब पण डळमळतं.
म्हणजे याचा अर्थ एक तर एक प्रतिबिंब राहत नाही. म्हणजे हे जग हे अशाश्वत आहे. परंतु आपण आपली स्थिती काय आहे, तर आपण तर या अशाश्वत अशा जगामध्ये आहोत. मग हे सत्य आपण नाकारू नाही शकत. म्हणजे आपल्याला स्त्रीचा देह लाभलेला आहे, आपला जन्म झालेला आहे, आपण लहानपण तारुण्य अनुभवलंय आहे, जरा व्याधी या आपल्याला गोष्टी येणार आहेत, कालांतरानं आपला मृत्यू होणार आहे. तर हे सत्य जे या जगातलं आहे हे आपण नाकारू शकत नाही. मग आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला याच जगातल्या या प्रतिबिंबित जगातल्या गोष्टींचा आधार घ्यायचा आहे. हं? या खोट्या वृक्षाचा आधार घ्यायचा आहे आणि इथं जी फळं मिळत आहेत, इथं जे काही गोष्टी या फांदींवरनं एका फांदीहून दुसऱ्या फांदीवर जाताना जेवढं काही आपण घेऊ शकतोय, तर त्या गोष्टी आपण घ्यायच्या आहेत. परंतु ते कशासाठी, तर आपल्याला त्या मूळ वृक्षापर्यंत जाण्यासाठी त्या कशा मदतीला ठरू शकतील, मदत करू शकतील, हे आपण सतत पाहणं गरजेचं आहे. आणि तो मार्ग आपल्याला अ, अवलंबन करायचा आहे. म्हणजे एक छोटस उदाहरण आहे की एक राजा असतो, जलप्रवासी किंवा प्रवासी व्यापारी असतो. तर तो काय होतो की तो अशा अथांग अशा समुद्रामध्ये त्याची जी नाव आहे, जहाज आहे, तर त्या जहाजेवरनं त्याच्या मालासह प्रवास करत असतो. परंतु असं काहीतरी मोठं वादळ येतं त्या समुद्रामध्ये आणि त्या वादळामुळं त्याची जहाज हे भरकटतं आणि मग त्याला कुठंतरी आता समोर एक जमिनीचा असा भाग दिसतो ज्याला आपण बेट म्हणतो. तर तिथं तो त्याचं जहाज तिथे जाऊन थांबतं आणि मग तो त्या बेटावरती आश्रय घेतो. आणि मग त्या बेटावरती गेल्यानंतर तिथं असे खूप असे आपण म्हणतो ना आदिवासी स्वरूपातले असे लोक असतात, म्हणजे जे या व्यापाराशी त्याच्यासारखे नसतात थोडक्यात. तर मग ते जे लोक आहेत ते खूप आनंदित होतात आणि ते खूप त्याची म्हणजे खूप त्याचा आदरातिथ्य करतात, स्वागत करतात, त्याला खूप छान खाऊ पिऊ घालतात, चांगली वस्त्र देतात, राहायला जागा देतात आणि ते म्हणतात की आजपासून तो आमचा राजा. तर तो जो व्यापारी आहे तो पण अगदी खूप खुश होतो की राजाचं स्थान दिले मला. आणि खूप हे लोक माझी सेवा करतायत, खूप काळजी घेत आहेत. मग असे खूप एक 10-15 दिवस जातात. मग तो एकदा असंच एकटा असताना त्यातल्या एका व्यक्तीला बोलवतो आणि तो म्हणतो की तुम्ही ही खूप माझी खूप छान सेवा किंवा काळजी घेत आहात, पण मला कळलं नाही की मी तर आत्ता आलोय. हार्डली एक 10-15 दिवस झाला आलोय, परंतु तुम्ही तर मला राजा केलं, राज्य तुमच्यावरती मी कमांड करू शकतो, तर एवढं सगळं मला देण्याचं काय बरं, म्हणजे मला कळलं नाही. मी आणि खूप खुश तर आहे, परंतु मला अजून म्हणजे ती शंका आहे की का बरं तुम्ही एवढं माझी हे करताय. तर मग तो व्यक्ती म्हणतो की तुम्हाला माहितीये का, आम्ही मनुष्य प्राण्यांना खाणारे असे आहोत. हं तर म्हणजे मानव योनीमध्ये असाही एक प्रकार असतो. तर त्या प्रकारामध्ये आम्ही आहोत आणि आम्ही काय करणार आहोत की तुमची अशी खूप काळजी आहोत आणि जेणेकरून तुम्ही धष्टपुष्ट व्हाल. आणि मग एका दिवशी म्हणजे जेव्हा असा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही तुमची हत्या करणार आहोत आणि तुमचं मांस आम्ही भक्षण करणार. हे जसं त्या राजाला समजतं, तसं तो राजा किंवा तो व्यापारी काय करतो, अच्छा ठीक आहे. आणि मग तो त्याचं जे दिनक्रम आहे त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही. पण काय करतो, दुसऱ्या दिवशी तो सभा भरवतो आणि तो म्हणतो की मी खूप आनंदी आहे की तुम्ही मला राजाचं स्थान दिलंय. मला एक सांगा की अजून एक मला ते एक बेट दिसतंय, तर त्या बेटाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का. तर मग ते लोक म्हणतात की अहो ते बेट जे आहे ना, तर तिथे कुणीच नाहीये. म्हणजे आम्ही देखील जात नाही तिथे. तर मग तो राजा म्हणतो अच्छा,
पण मला काय वाटतं, आपण ना काय करूयात, की आपण तिथं मी राहायला जातो, बघूयात तरी कसं आहे. तर तुम्ही काय करा, तर तुम्ही माझ्यासाठी ना तिथं घर बांधा. हं? मग ते लोक म्हणतात की ठीक आहे, आम्ही तुमचं हे काम करून आम्ही परत इथं आमच्या इथं ठिकाणी येऊ. मग हे लोक काय करतात, की त्या राजासाठी खूप छान महल त्या बेटावरती बांधतात. मग राजा म्हणतो, अरे वा, तुम्ही खूप छान महल बांधलंय, आता माझ्या खाण्यापिण्याची सोय करणं महत्वाचं आहे. मग तुम्ही फळं किंवा खूप भाजीपाला, अन्नधान्य हे साठवून तिथं म्हणजे तिथं ठेवा. तर मग ते सगळे लोक तसंच करतात. आणि मग जेव्हा राजाला असा विश्वास पडतो की चला आता मी त्या बेटावरती आता जाऊ शकतो, तेव्हा मग तो काय करतो, तो सगळेजण शांत झोपलेले असताना त्या रात्रीतनं तो त्या बोट घेऊन त्या बेटावरती जातो. आणि जाण्यापूर्वी काय करतो, की बाकीच्या ज्या सगळ्या बोट आहेत तर त्यांचा नाश करतो, की जेणेकरून हे लोक तिथं पोहोचू शकणार नाही. तर आपल्याला देखील या जगामध्ये या खोट्या ठिकाणी आपण आलेलो आहोत, फसलेलो आहोत या मायानगरीमध्ये. तर या मायाजालामध्ये फसल्यानंतर आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत या भौतिक जगातल्या, भले त्या अशाश्वत असू देत, परंतु आपल्याला त्या गोष्टींचा वापर करायचा आहे. आणि जे शाश्वत जग आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं घर पुन्हा एकदा प्रस्थापित करायचंय. म्हणजे काय, की आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, भले अशाश्वत आहे, परंतु आपल्याला काय करायचंय, तर त्या पैशाचा विनियोग आपल्याला कृष्ण भावनामृत आंदोलन कशा पद्धतीने तो प्रचार होईल त्याच्यासाठी आपल्याला दानधर्म देणगी द्यायची आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला श्रीकृष्णांच्या जन्माष्टमी करायची आहे, राधाष्टमी करायची आहे, गीता जयंती करायची आहे. अनेक अनेक लोकांना आपल्याला या कृष्ण भावनेमध्ये आणायचंय. त्याच्यासाठी आपण आपल्या पैशांचा विनियोग करायचंय. आपल्याकडे जे काही बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला श्रीमद भागवतम, भगवद्गीता जशी आहे तशी याच्यातील ज्ञान आपल्याला ग्रहण करायचं आहे. आपल्याकडे वक्तृत्व कला आहे तर आपल्याला जास्तीत जास्त भगवंतांच्या कथांचं गुणगान करायचं आहे. आपला आवाज छान आहे तर आपल्याला भगवंतांची जी गीतं आहेत, भजनं आहेत, तर ती गायची आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या या भौतिक जगामध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत, ज्या आपल्या शारीरिक मानसिक स्तरावरती आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्या सगळ्यांना कामाला लावायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला त्या आध्यात्मिक जगतामध्ये पुन्हा एकदा आपलं दास दास दासानुदास हे स्थान पुन्हा एकदा आपल्याला परत मिळवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण खूप छान हा श्लोक आहे, की कशा पद्धतीने आपण भौतिक जगामध्ये फसलेलो आहोत, परंतु आपल्याला मूळ अशा आपल्या परत एकदा शाश्वत धामामध्ये भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये जाण्यासाठी संलग्न करायचं आहे. आणि एकटं नाही जायचंय, तर सगळ्यांना, सगळ्या मैत्रिणींना, खूप साऱ्या जणींना म्हणजे असा मोर्चा आला पाहिजे भगवंताच्या धामामध्ये, की भगवंत देखील म्हणजे आश्चर्यचकित व्हायला पाहिजेत, की अरे एवढ्या मोठ्या वैष्णवी कुठून आल्यात म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला हा खूप मोठी मोर्चे बांधणी करायची, खूप प्रचार करायचा आणि सगळ्यांनी मिळून आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करायचा आहे. तर हा 15वा अध्याय हा खूप लक्षपूर्वक आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे या प्रवासामध्ये सगळ्यांनी म्हणजे कुणीच मधून हा प्रवास सोडू नका. आणि या अध्यायाचं जास्तीत जास्त आपण रोज जरी पठण जे श्लोका बाय श्लोका जर करत असू, तर आपल्या जे पूर्वज आहेत तर त्यांच्यासाठी देखील खूप महत्वाची ही गोष्ट आहे. त्यामुळे तो देखील आपण प्रयत्न करूयात. तर उद्या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत अजून ह्या वृक्षाबद्दल अजून काय माहिती देत आहेत ते पाहूयात. म्हणून 2 वाजता परत एकदा सगळ्यांनी जॉईन व्हा. हरे कृष्णा. कुणाला काही प्रश्न असतील, काही सांगायचं असेल, काही चुका सांगायच्या असतील तर नक्की सांगा. हरी बोल. हरी बोल. स्वाती आहे का? स्वाती भुतकर. हा, हरे कृष्ण माताजी आहे. हा.
बोलणार आहेस का? खूप छान अं, क्लास झाला. हा माताजी, खूप छान सांगितलं. माझा एक प्रश्न होता, विचारू का माताजी? हो हो एक हो. मिनिट, एक मिनिट थांब जरा. खूप हा. छान क्लास होता. थँक्यू. म्हणजे आश्वस्त वृक्षाबद्दलचे खूप कन्सेप्ट क्लिअर झाल्या एकदम. प्रतिबिंब आणि प्लस तो पाणी नसेल तर प्रतिबिंबच दिसणार नाही, आणि सगळी नंतरची कथा पण. खूप छान क्लास होता. थँक्यू सो मच. एकच मिनिट हं. एक मिनिट थांब. श्रीमान नंदतुला प्रभूजींनी त्यांच्या म्हणजे या ह्याच्यावरती खूप छान त्यांचं आहे. तर एकच त्याच्यामध्ये मिनिट हं. अश्वत्थ दीपा, एकच याचं त्यांनी हरिबोल. एकच मिनिट थांब. अनम्यूट करून बोला आता, कुणाला जर प्रश्न असेल तर. हा, एक एक सांगते फक्त. तर प्रभूजींनी ना अश्वत्थ ह्याचं हे सांगितलेलं की श्व म्हणजे शाश्वत किंवा उद्या आपण म्हणतो ना, तर अश्वत्थ म्हणजे जे शाश्वत नाही. तर अशा ठिकाणी आपण म्हणतो ना गृहस्थ किंवा जे म्हणतो ना की तिथं आपण थांबत नाही. त्यामुळे अश्वत्थ जे हे पर्टिक्युलरली हा वर्ड जो आहे, तर या अशाश्वत ठिकाणी आपण एक शहाणा व्यक्ती थांबत नाही, हे महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने हा अश्वत्थ वृक्ष हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून या अशाश्वत जगामध्ये आपल्याला राहायचं नाहीये खूप वेळ. आपल्याला या सगळ्या आसक्ती मोडायच्या आहेत. तर त्या दृष्टीने सुद्धा हा शब्द खूप महत्वाचा आहे. येस, सॉरी, मी बोला. माताजी प्रश्न होता ना? हा, हरे कृष्ण माताजी. हा हा माताजी, थोडा विषयाला म्हणजे विषयाच्या बाहेरचा प्रश्न होता की नरसिंह भगवंतांनी प्रल्हाद महाराजांना सांगितलं की तुमच्या 21 पिढ्यांचा उद्धार होईल, कारण ते भक्त झाले म्हणून, वैष्णव होते म्हणून. मग आता जेव्हा एक स्त्री हरिनाम घेते तर तेव्हा तिला सुद्धा हे फळ मिळतं का, की तिच्याही 21 पिढ्यांचा उद्धार होतो, आणि तो कसा होतो? प्रल्हाद महाराजांना ते सांगितलेलं आहे म्हणजे नरसिंह भगवंतांनी की थोडक्यात कसं आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रल्हाद महाराज त्यांना म्हणजे कोणी कोणी मदत केली भक्ती मार्गामध्ये अग्रेसर होण्यासाठी, तर त्यांचा उद्धार हा तर ठरलेलाच आहे. आणि प्लस त्यांच्या कुळामधला देखील उद्धार ठरलेला आहे. आणि स्त्री आपण म्हणतो ना की स्त्री ही दोन्ही घरामध्ये म्हणजे जन्म एका घरामध्ये आणि म्हणजे सासरी गेल्यानंतर दुसऱ्या घरामध्ये, तर अशी दोन्ही घरांचा खरं तर दोन्ही घराण्यांचा उद्धार ती करू शकते. तर त्या दृष्टीने माताजींनी सांगितलं की दुहिता म्हणजे दोन्ही ठिकाणचं हित साधणारी म्हणून दुहिता. तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला तर खूप मोठा चान्स आहे की आपण दोन्ही कुळांचं उद्धार आपण नक्कीच करू शकतो. कारण जन्म आणि ज्या घरामध्ये आपण आपली ओळख निर्माण करतो, तर अशा दोन्ही घराण्यांसाठी खर तर आपण जर भक्ती मार्गात आलो तर दोन्ही ठिकाणचा उद्धार किंवा हित आपण करू शकतो. तर अजून मला वाटतं पवित्रीला माताजी तुम्हाला अजून ह्याचं काही एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर तुम्ही लिहिलेलं आहे तर तुम्ही सांगू शकता. नाही नाही माताजी, खरं स्त्रीचं महात्म्य खूप आहे आणि वैष्णवीचं तर त्याच्यापेक्षा जास्त अधिक आहे. तुम्ही जे उत्तर दिलं ते तर खूपच छान होतं. मला जास्त शब्द आठवला. खरंच खऱ्या अर्थानं नेहमीच माहेरच्या लोकांचं साठी सुद्धा आणि सासरच्या लोकांसाठी सुद्धा तितकेच प्रेमाने प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे ते ऑलरेडी ह्या गोष्टी भगवंतांनी स्वीकार केलेल्याच आहेत. त्याच्यामुळे होणारच आहे ह्या गोष्टी. थँक्यू माताजी, खूप छान समजून सांगितलं, कारण क्लिष्ट श्लोक आहेत पहिले तीन तर. पण तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं. स्पेशली ती स्टोरी सांगून आहे ना, एकदम सोपा करून सोडला तुम्ही तो श्लोक, त्याचा अर्थ. थँक्यू माताजी. योगायोगानं मी प्रभूजींचं लेक्चर ऐकलं याच्यावरती, त्यामुळे मला पण बरेचसे कन्सेप्ट क्लिअर झाले. अश्वत्थ म्हटले त्याचा पण हा अर्थ खूप हा. सांगितला माताजी. थांबायचं नाहीये आपल्याला या जगामध्ये, पण या जगातल्या ज्या गोष्टी आहेत
सभोवतालच्या. तर युक्त वैराग्य करून त्याचा वापर करून आपण आध्यात्मिक होतील तेवढी काम करत ते बरणीने कधी जमेल मला तेव्हा. अजून एक सांगावंसं वाटतं, म्हणजे आपण म्हणतो ना, तुम्ही म्हणालात ना की वैष्णवींना अजून एक, तर आपण म्हणजे राधाराणींचं, म्हणजे राधाराणी या प्रकृती किंवा स्त्री आहेत ना, असं आपण जर पाहायला गेलं तर, त्यामुळे आपल्याकडे राधाराणींची विशेष कृपा असं म्हणू शकतो. त्यामुळे स्त्रियांवरती अजून जास्त अगदी बरोबर कृपा आहे असं पण. सर्वांनाच लवकर होतात ना त्या, आणि हृदयाने जातात. त्याच्यामुळे कृष्ण भावना स्वीकारणं त्यातच सोपं असतं. त्याच्यामुळे हा बेनिफिट आहे. थँक्यू माताजी, मस्त एकदम थँक्यू. छान. हरी बोल. थँक्यू चालेल, माताजी, आपण खूप छान सांगितलं. पवित्रीला माताजींनी पण छान सांगितलं आणि मला माझ्या प्रश्नाचं छान उत्तर मिळालं. कारण माझ्या मनामध्ये असं होतं की पुरुष हा कर्ता असतो त्या 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 कुटुंबाचा, मग त्यानेच केल्यानंतर हे फळ मिळतं का स्त्रीला पण मिळतं, असा एक प्रश्न होता. पण तुम्ही खूप छान दोघींनी पण सांगितलं माताजी. खूप खूप धन्यवाद. Yes. करूयात आपण प्रामाणिक प्रयत्न. आपल्याला केवळ आपल्याच घराण्यांचा उद्धार नाही करायचा, आपल्याला सगळ्या जीवांचा उद्धार करायचा आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रचार करूयात, ज्याच्यामुळं केवळ मनुष्यच नाही तर सगळ्या जीवसृष्टीच्या उद्धारासाठी आपण श्रील प्रभुपादांना थोडीफार का होईना आपल्या परीनं मदत करू शकतो. तर खूप खूप धन्यवाद. उद्या परत एकदा 2 वाजता जॉईन व्हा. हरे कृष्ण. एंड करते आम्ही. हो माताजी, चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरी बोल.